नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राज शिंदे आपणा सर्वांचे राज सर केमिस्ट्री 69 या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सर स्वागत करतो। आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा जो फिजिकल केमिस्ट्री सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे यामधला एक कंटेंट आपण पाहणार आहोत। त्या कंटेंटचं नाव आहे थर्मोडायनामिक क्वांटिटीज। प्रिव्हियस सेशन मध्ये आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स मध्ये आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स बद्दल आपण डिस्कशन केलं आहे की थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलच्या सहाय्याने आपण एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टीमची स्टेट कशी सांगू शकतो हे लास्ट प्रिव्हियस सेशन मध्ये आपण काय केलं होतं, डिस्कशन केलं होतं। आज आपण नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे थर्मोडायनामिक क्वांटिटी, जो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलच्या कन्सर्न आहे तो आज आपण काय करतोय पाहतोय। तर बघूया आपण थर्मोडायनामिक क्वांटिटी। थर्मोडायनामिक क्वांटिटी म्हणजे नेमकं काय आहे, मी डेफिनेशन लिहितो। डेफिनेशन आहे एनी फिजिकल क्वांटिटीज whose value depends on thermodynamic state variables like pressure, volume, temperature is called as thermodynamic quantity। म्हणजे any physical quantity whose value depends on thermodynamic state variables like pressure, volume and temperature is called as thermodynamic quantity। म्हणजे thermodynamic quantities म्हणजे काय आहे आपण बघूया मराठीमध्ये। any physical quantity, कोणती फिजिकल क्वांटिटी की ज्यांची व्हॅल्यू ही प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर वर डिपेंड असते, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक क्वांटिटी म्हणतो। सो देयर आर फोर थर्मोडायनामिक क्वांटिटी। There are four thermodynamic quantities। I will write their names। First one, that is called as internal energy। It is represented by capital U। Second one, that is called as enthalpy। It is abbreviated as it is represented by capital letter H। Third one आहे that is entropy। It is denoted by capital letter S। and last one that is Gibbs energy, जे आपण कॅपिटल G लेटरने काय करू शकतो, यूज करू शकतो। सो थर्मोडायनामिक क्वांटिटीज आर any physical quantity whose value depends on thermodynamic state variables like pressure, volume and temperature is called as thermodynamic quantities। There are four thermodynamic quantities। चार thermodynamic quantities आहेत। फर्स्ट वन जे आहे that is called as internal energy, ज्याला आपण काय म्हणतो, internal energy असं म्हणतो। It is denoted by capital letter U। सेकंड वन आहे it is called as enthalpy। It is denoted by capital letter H। थर्ड वन आहे that is called as entropy। It is denoted by capital letter S। and fourth one that is Gibbs energy। It is denoted by capital letter G। तर एक चार थर्मोडायनामिक क्वांटिटी आहेत। आता बघूया आपण की these are the physical quantity we called as thermodynamic quantity। ह्या चार फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांना आपण थर्मोडायनामिक क्वांटिटीज म्हणणार आहोत। का? कारण त्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवर डिपेंड असतात। सो आय विल एक्सप्लेन वन बाय वन। चला पहिलं बघूया आपण इंटरनल एनर्जी। फर्स्ट जे आहे कुठली आहे, इंटरनल एनर्जी, बरोबर। आता इंटरनल एनर्जी ही जी फिजिकल क्वांटिटी आहे याला आपण काय म्हणणार आहे, थर्मोडायनामिक क्वांटिटी म्हणणार। काय म्हणणार आहे, कारण कोणता एखादा सबस्टन्स जर असेल तर त्या सबस्टन्सची कशी असते, एक स्टोर्ड फॉर्म मध्ये एनर्जी असते। काय असते, स्टोर्ड फॉर्म मध्ये एक फिक्स क्वांटिटी मध्ये एनर्जी असते। त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी म्हणतो। म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ एनी सिस्टम इज डिपेंड्स ऑन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स। ही कशा डिपेंड असणार आहे, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल असणार आहे। आणि याच्यावर जर बघितलं, आता हा सबस्टन्स जर सपोज आपण जर बघितला तर हा सबस्टन्स, सपोज एखादं आपण एक्झाम्पल घेतलं 10 ग्रॅम ऑफ वॉटर ही जर आपली सिस्टम असेल, 10 ग्रॅम ऑफ वॉटर ही जर आपली काय असेल, सिस्टम असेल, तर हे सिस्टीम जर सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करत असेल,
जर सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करू शकते, त्याचबरोबर लिक्विड स्टेटमध्ये एक्झिस्ट करू शकते किंवा गॅसेस स्टेटमध्ये काय होऊ शकते, एक्झिस्ट करू शकते. का? कारण सॉलिड स्टेटमध्ये थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. लिक्विड स्टेटमध्ये थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू डिफरंट असणार आहे आणि गॅसेस स्टेट किंवा वेपर स्टेटमध्ये त्या 10 ग्रॅम ऑफ वॉटरची जी काय व्हॅल्यूज असणार आहे त्या कशा असणार आहेत, डिफरंट असले पाहायला मिळेल. म्हणजे इंटरनल एनर्जी जी आहे ऑफ एनी सिस्टम इज डिपेंड ऑन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. आणि आता ही इंटरनल एनर्जी जी फिजिकल क्वांटिटी आहे ही फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू जी असतात हे कशावर डिपेंड असते, तर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डिपेंड असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरनल एनर्जी ऑफ ए सॉलिड इज डिफरंट फ्रॉम लिक्विड अँड गॅस. म्हणजे इंटरनल एनर्जी असणार आहे ती सॉलिडची वेगळी असणार आहे, लिक्विडची वेगळी असणार आहे, गॅसची कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. का? कारण सॉलिड फॉर्म मध्ये थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू डिफरंट असणार आहे, लिक्विडची डिफरंट असणार आहे, गॅसेसची डिफरंट असणार आहे. मग त्यामुळं इंटरनल एनर्जी ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही कशावर डिपेंड असणार आहे, की जी 10 ग्रॅम ऑफ वॉटर जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे, 10 ग्रॅम ऑफ वॉटर जो आहे हा लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे, का 10 ग्रॅम ऑफ वॉटर हा वेपर फेज मध्ये किंवा गॅसेस स्टेट मध्ये असणार आहे. याच्यावरती त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे आपल्याला डिपेंड असलेली पाहायला मिळेल असं. म्हणजे इंटरनल एनर्जी जी आहे ही कशी, जर आपण सॉलिड स्टेट जर बघितलं तर सॉलिड स्टेटमध्ये जी इंटरनल एनर्जी असते ही कशी असते, कमी असते. कारण कंडक्शन प्रोसेस आहे आणि इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. त्यानंतर कन्व्हेक्शन प्रोसेस आहे की जी लिक्विड स्टेटमध्ये बघतो आपण की ज्याच्यामध्ये सॉलिड पेक्षा जास्त तुम्हाला त्याची इंटरनल एनर्जी पाहायला मिळते, लक्षात घ्या. आणि लास्ट आहे गॅसेस स्टेट की ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण की रेडिएशनच्या स्वरूपात जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये असणारी जे बघितली इंटरनल एनर्जी ही आपल्याला त्यामध्ये जास्त असले पाहायला मिळते. असं म्हणजे सॉलिड स्टेट पेक्षा लिक्विड स्टेटची इंटरनल एनर्जी जास्त असणार आहे, गॅसेस स्टेटमध्ये इंटरनल एनर्जी कशी असणार आहे, जास्त असणार. का? कारण इंटरनल एनर्जी ही जी अशी फिजिकल क्वांटिटी असणार आहे की ज्याला आपण थर्मोडायनामिक क्वांटिटी म्हणणार आहे. का? कारण त्याची व्हॅल्यू ही कशावर डिपेंड असणार आहे की तुमची जी सिस्टीम असणार आहे ती सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे का गॅसेस स्टेट मध्ये असणार आहे. समजलं? सो इंटरनल एनर्जी इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक क्वांटिटी बिकॉज इट इज अ फिजिकल क्वांटिटी हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स लाईक प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सेकंड केस जी आहे, सेकंड जी आपण थर्मोडायनामिक क्वांटिटी आहे दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी. दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी. एन्थाल्पी आपण कशाने रिप्रेझेंट करतो, एच ने रिप्रेझेंट करतो, इंटरनल आपण यू ने रिप्रेझेंट करतो. ओके. आता एन्थाल्पी म्हणजे काय की एखाद्या सिस्टीम कडे जो टोटल हीट कंटेंट असणार आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशरला त्याला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी म्हणतो. म्हणजे एन्थाल्पी इट मे बी पॉझिटिव्ह, एन्थाल्पी इट मे बी निगेटिव्ह. म्हणजे जो हीट चेंज असणार आहे तो हीट चेंज आपण एन्थाल्पीच्या रिस्पेक्ट मध्ये आपण काय करत असतो, स्टडी करत असतो. म्हणजे एखाद्या सिस्टीम कडे हीट कंटेंट किती आहे त्याला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी असं म्हणतो. आणि इट इज रिप्रेझेंटेड ऍज अ कॅपिटल एच लेटर. ओके. आता एन्थाल्पी ऑफ एनी सिस्टम इज एन्थाल्पी ऑफ एनी सिस्टम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. म्हणजे कोणत्याही एखाद्या सिस्टीमची जी एन्थाल्पी असते ती एन्थाल्पी ही प्रेशरवरती, व्हॉल्यूम वरती, टेम्परेचरवरती डिपेंड असलेलं पाहायला मिळते. म्हणजे एन्थाल्पी इज अ फिजिकल क्वांटिटी हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. म्हणजे सपोज आपल्याला सपोज एखादा आपण फ्युएल घेतलं, सपोज आता काय केलं आपण फ्युएल घेतलं, सपोज हे फ्युएल घेतलेलं आहे आणि सपोज अनदर सेम फ्युएल घेतलेलं आहे. फक्त याच्यामध्ये मी काय केलं, सेम फ्युएल असेल, इट मे बी कोल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, व्हॉट एव्हर असेल, आणि याच्यामध्ये मी काय केले, प्रेशर जे असणार आहे हे 1 एटमॉस्फिअर घेतलेलं आहे मी, आणि व्हॉल्यूम किती घेतलेला आहे 1 लिटर घेतलेला आहे, आणि टेम्परेचर सपोज किती आहे 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये जर बघितलं असेल तर जे काय व्हॉट एव्हर फ्युएल असेल त्या फ्युएलची असणारी एन्थाल्पी कशी असणार आहे, कमी पाहायला मिळेल. त्याचा असणारा जो हीट कंटेंट असणार आहे तो कमी पाहायला मिळेल. आणि जर मी सेम फ्युएल जर घेतला आपण आणि जर प्रेशर मी 1 एटमॉस्फिअर ठेवला असेल, सपोज व्हॅल्यू मी फॉर एक्झाम्पल 10 लिटर घेतले मी, आणि सपोज टेम्परेचर मी 100 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल तर डेफिनेटली इट्स एन्थाल्पी कंटेंट ऑफ अ सिस्टम ड्युरिंग कंबशन रिएक्शन इज ऑलवेज हाय ऍज कम्पेअर्ड टू दिस वन. म्हणजे एन्थाल्पी जे आहे टोटल हीट कंटेंट जे असणार आहे एखाद्या सिस्टमचा त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड ठरली जाणार आहे की त्याचे असणारे थर्मोडायनामिक स्टेटचे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवर. म्हणजे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स वरती त्याची असणारी व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळेल. सो एन्थाल्पी इज ऑल्सो कॉल्ड एज थर्मोडायनामिक क्वांटिटी बिकॉज इट्स व्हॅल्यू इज डिपेंड्स ऑन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. थर्ड वन that is entropy.
Third one, that is entropy, and entropy is represented by capital letter S. It is represented by capital letter S. आता एंट्रॉपी म्हणजे काय? अतिशय सिंपल आहे. एंट्रॉपी ही अशी प्रॉपर्टी आहे की जी एखाद्या सिस्टम मध्ये रॅन्डमनेस किती आहे, डिसऑर्डरनेस किती आहे, त्याला फ्रीडम किती आहे, त्याला स्वातंत्र्य किती आहे, हे सिस्टीम सांगते. त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? एंट्रॉपी म्हणतो. त्या पर्टिक्युलर आपण फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो? एंट्रॉपी म्हणतो. जस्ट लाईक इंटर एनर्जी, जस्ट लाईक एंथॅल्पी, एंट्रॉपी इज ऑल्सो ए फिजिकल quantity whose value is depends on either the given state is either in the form of solid, liquid or gas. म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये आहे, लिक्विड आहे का गॅस मध्ये, याच्यावर डिपेंड असणार आहे. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, जर एखादा सॉलिड जर फॉर्म असेल तर सॉलिड फॉर्म मध्ये आपण बघतो की सॉलिड फॉर्म मध्ये बघितलं तर जे काही व्हॉट एव्हर कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात दे आर क्लोजली पॅक्ड. सॉलिड स्टेट मध्ये काय असतात? जर कॉन्स्टंट पार्टिकल असतात ते कसे असतात? क्लोजली पॅक्ड असतात ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे जे कॉन्स्टंट पार्टिकल असतात ते कसे असतात? फिक्स्ड पोझिशन असते. फिक्स्ड पोझिशन असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रॅन्डमनेस पाहायला मिळत नाही, फ्रीडम मिळत नाही, किंवा त्यांना जी मुवमेंटसाठी जे काही फ्रीडम पाहिजे तो फ्रीडम आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही. त्यामुळं जी एंट्रोपी असणार आहे, जो रॅन्डमनेस असणार आहे, जो डिसऑर्डरनेस असणार आहे, तो आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये काय कमी पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर लिक्विड स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला जे पार्टिकल असतात हे थोडेसे त्याची मुवमेंट झाल्यामुळे पाहायला मिळते. त्यामुळं सॉलिड पेक्षा लिक्विड स्टेटची असणारी जी एंट्रोपी असणार आहे ती जास्त असणार आहे. आणि गॅसेस स्टेटमध्ये असल्यामुळे काय असणार आहे? कॉन्स्टंट पार्टिकल्स कसे असणार आहे? फ्री असणार आहेत. त्यामुळं जसे पर्टिक्युलर पार्टिकल जसे असतील त्याच्यानुसार त्यामध्ये तुम्हाला एक फ्री पार्टिकल मोशन तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यावरती त्याचा रॅन्डमनेस, त्याचा असणार फ्रीडम जास्त पाहायला मिळेल. म्हणजे when we move from solid to liquid to gas, the disorder goes on increases, so internal energy also goes on increases from solid to liquid to gas. So entropy is also a physical quantity whose value is depends on thermodynamic state variables. So entropy is also called as thermodynamic quantity. आपण त्याला थर्मोडायनामिक क्वांटिटी म्हणतो. आणि लास्ट जे आहे दॅट इज गिब्स एनर्जी. लास्ट जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी आणि त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल जी म्हणतो. म्हणजे गिब्स एनर्जी आहे इट इज ऑल्सो ए थर्मोडायनामिक क्वांटिटी. वाय? बिकॉज इट इज अ फिजिकल क्वांटिटी whose value is depends on pressure, volume and temperature. तर ज्या पद्धतीनं इंटर एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रोपी ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्यांची व्हॅल्यू प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरवर डिपेंड आहे, त्याच पद्धतीनं गिब्स एनर्जी. आता गिब्स एनर्जी म्हणजे काय आहे? तर गिब्स एनर्जी म्हणजे काय की द एनर्जी विच इज अवेलेबल इन अ सिस्टम टू डू मोर युजफुल वर्क. म्हणजे एखादं मोर युजफुल वर्क करण्यासाठी एखाद्या सिस्टमकडे एक अवेलेबल फॉर्म मध्ये एनर्जी असते. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? गिब्स एनर्जी म्हणतो. की ज्याची व्हॅल्यू ही प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवरती कशी असते? डिपेंड असते पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 थर्मोडायनामिक क्वांटिटीज आपण पाहिले आहेत. फर्स्ट वन आहे इंटर एनर्जी, सेकंड वन आहे एन्थाल्पी, थर्ड वन आहे एंट्रोपी आणि फोर्थ वन आहे गिब्स एनर्जी. तर दे आर कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक क्वांटिटी बिकॉज its value is depends on thermodynamic state variables. When we change the thermodynamic state variables, their values will be changed. त्यांचे व्हॅल्यूज तुम्हाला चेंज झाले पाहायला मिळेल. तर अतिशय सिंपल आणि साधा कन्सेप्ट जो आहे हो आपण काय केलंय या केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये आज आपण काय केले पाहिलं आहे. जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर जर माझा चॅनल तुम्हाला जर आवडत असेल किंवा माझे जे व्हिडिओज मी देतोय हे आवडत जर असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच गाईज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.